पहिली आणि अत्यंत महत्त्वाची बातमी। भारताला ऊर्जा क्षेत्रात भक्कम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन सातत्याने मोठे निर्णय घेत आहे। याच अंतर्गत राज्य शासनाने अणु ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाच्या कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत। यामुळे राज्यात एकूण 6,50,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे, तर 25,400 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि 1,23,500 रोजगार निर्मिती होणार आहे। अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये राज्य शासनासोबत 4 कंपन्यांचे सामंजस्य करार करण्यात आलेत। यामध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे। स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। भारतासारखा जो प्रगतिशील देश आहे, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता आपली एनर्जीची रिक्वायरमेंट वाढते आहे आणि सोलर, विंड हे जे काही रिन्युएबल्स आहेत, याच्यामुळे एनर्जी तर मिळते, पण ती 24/7 मिळत नाही, ती रिलायबल मिळत नाही। त्यामुळे बेस लोड करता भारताला न्यूक्लिअर एनर्जीची आवश्यकता आहे। राज्यात अणु ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आहे टेक महा इम्पॅक्ट परिषदेची। इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या वतीने आयोजित टेक महा इम्पॅक्ट परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आलं। सीएसआरच्या माध्यमातून देशात दरवर्षी सुमारे 36,000 कोटी रुपये खर्च केले जातात। हा निधी खर्च करण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर आहे। यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचत असून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचं परिषदेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आपल्याकडे सर्वात जास्त सीएसआर महाराष्ट्रात येतो, पण गेले अनेक वर्ष तो केवळ एमएमआर रिजन आणि पीएमआर रिजन यात जास्तीत जास्त खर्च होतो। हा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये, गडचिरोलीपासून नंदुरबार पर्यंत सगळ्या भागांमध्ये सीएसआर ऍक्टिव्हिटी चालावी। यावेळी राज्यातील विविध विकास कामांसाठी 24 आघाडीच्या कंपन्या आणि संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेत। या करारांच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातून सुमारे 155.75 कोटी रुपयांचं योगदान महाराष्ट्राला मिळणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवालांसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते।